रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेडमधल्या जगबुडी नदीचा गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या गाळ काढणे या कामासाठी गेल्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे। गेल्या वर्षी 2,80,00,000 रुपये मंजूर झाले। काही दिवस फक्त काम या ठिकाणी झालं। त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी पुन्हा एकदा 2 पॉकलेन मशीनद्वारे जलसंपदा विभागाकडून गाळ काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। मात्र गाळ काढण्याच्या या कामाला सततची येणारी भरती, ओहोटी आणि महाकाय मगरींचा मोठा व्यत्यय या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। दिवसातून काही तासच आणि ते पण केवळ 2च मशीनद्वारे या ठिकाणी काम सुरू आहे। जो काढलेला गाळ आहे तो नदीतच साचवला जातोय। त्याच्यामुळे पुन्हा भरतीच्या आणि ओहोटीच्या पाण्यात पुन्हा तो गाळ नदीपात्रात जातोय। शेतकऱ्यांना आवाहन केलं गेलेलं आहे प्रशासनाकडून, ज्यांना गरज आहे त्यांनी गाळ काढून न्यावा। मात्र नदीमधला दगड, गोटे आणि वाळू हे शेतकरी नेण्यास मागत नाही। त्याच्यामुळे गेल्या 3 दिवसापासून 1 टन देखील या ठिकाणी, 1 ब्रास देखील या ठिकाणी गाळ जो आहे या कोणीही वाहून नेलेला नाही। खरं तर अपेक्षा आहे की याच ठिकाणाहून संपूर्ण शहरामध्ये दरवर्षी पुराचं पाणी शिरतं आणि शेकडो व्यापाऱ्यांची दुकानं पाण्याखाली जातात, बाजारपेठ पाण्याखाली जातात। पण आता गाळ काढण्याच्या या कामाला सततच्या भरती ओहोटीमुळं आणि या नदीतल्या असणाऱ्या महाकाय मगऱ्यांमुळं या ठिकाणी व्यत्यय निर्माण झालेला आहे। ज्या ठिकाणी गाळ काढून नदीतच साचवला जातोय त्याच गाळाच्या ढिगाऱ्यावरती अनेक महाकाय मगरी आपलं बस्तान मांडून बसलेलं पाहायला मिळते। एकंदरीतच आता प्रशासन याबाबत नेमकी काय भूमिका घेते आणि खेड शहराला पूरमुक्त करण्यासाठी काय उपाययोजना राबवते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।